बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. मकर संक्रांत सणानिमित्त नाशिक शहरात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन दोरा असून त्यावर काचेच्या कोटिंगमुळे तो टोकदार व धारदार मांजा असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर नायलॉन मांजाचे घर्षण होऊन मांजा तुटून मोठ्या प्रमाणात उंच झाडे व इमारतींमध्ये अडकतो. त्यामुळे वन्य पक्षी, प्राणी तसेच नागरिक जखमी होण्याचे प्रमाण व प्राण गमावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांजांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार व सायकलीवरील शाळकरी विद्यार्थी हे अपघात होऊन जखमी झालेले आहेत. नायलॉन मांजा लवकर तुटला जात नाही व त्याचा नाश होत नाही. तसेच नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन पडणाऱ्या ठिणग्यांनी आग लागून वीज प्रवाह खंडित होतात, वीज केंद्र बंद होतात, इलेक्ट्रिक उपकरणांना बाधा पोहोचते व त्यातून अपघात होतात. त्याच्या दुष्परिणामांमुळे सदर नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठा व वापर यावर बंदी घातल्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मनाई आदेश जारी केला आहे. त्या अनुषंगाने माननीय श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री सुधाकर सुरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठा व वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश चौधरी, श्री अशोक शर्माळे, पोलीस निरीक्षक गुन्हे, भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठा व वापर करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार 275 कयूम सय्यद यांना गुप्त बातमीदारामार्फत कन्नमवार ब्रिजखाली झाडाझुडपाजवळ एक इसम पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सदर बातमीची खातरजमा करण्याकरिता मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा रचला असता सदर ठिकाणी इसम नामे रेहमान लतीफ खान, वय 24 वर्ष, राहणार नाईकवाडीपुरा, भद्रकाली, नाशिक हा प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करण्यासाठी बाळगताना मिळून आला. तसेच त्याच्या ताब्यात 31,500 रुपये किमतीचे प्रतिबंधित नायलॉन मांजाचे एकूण 45 गट्टू मिळून आल्याने सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा व इसम नामे रेहमान लतीफ खान यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5-15 सह भारतीय न्यायसंहिता कलम, भारतीय दंडविधान कलम 110, 223, 292, 293 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री सुधाकर सुरडकर, धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांच्या आदेशानुसार माननीय श्री राकेश चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे, पोलीस निरीक्षक गुन्हे, भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार 1810 सतीश साळंखे, पोलीस हवालदार 275 कयूम सय्यद, पोलीस शिपाई 1986 निलेश विखे, पोलीस शिपाई 2488 अविनाश थेटे, पोलीस शिपाई 146 नारायण गवळी यांनी पार पाडली आहे.